नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राष्ट्रीय महिला आयोगाच्या शक्ती व सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत सायबर गुन्हेगारी विरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा। गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत संवेदनशीलता, प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असावं, विजया रहाटकर यांचं प्रतिपादन। तर जिल्हा एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक, आरोग्य सुविधांचा प्राधान्यक्रम निश्चित करा, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। महिलांची सुरक्षा हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा विषय नसून सुशासनाचा महत्त्वाचा निकष आहे। पीडित महिलेचं म्हणणं कोणताही पूर्वग्रह न ठेवता शांतपणे ऐकावं आणि तिच्या सन्मानाची काळजी घ्यावी। गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबताना पीडितांबाबत कमाल संवेदनशीलता राखणं हे प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं आहे। राष्ट्रीय महिला आयोग महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने आयोजित शक्ती व सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत सायबर गुन्हेगारांविरोधात पोलिसांची क्षमता वृद्धी कार्यशाळेत त्या बोलत होत्या। या प्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव, राज्याच्या महिला गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, राष्ट्रीय महिला आयोगाचे संचालक राम अवतार सिंह व समन्वयक सर्वेश पांडे आदी उपस्थित होते। रहाटकर म्हणाल्यात की केवळ तक्रार स्वीकारून किंवा FIR नोंदवून पोलिसांचं कर्तव्य संपत नाही। पीडित महिलेला वन स्टॉप सेंटर, संरक्षण अधिकारी व मोफत कायदेशीर मदतीची माहिती देऊन संबंधित यंत्रणांशी जोडून द्यावं। पोलीस संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग आणि इतर यंत्रणांमध्ये समन्वय वाढवावा। त्या पुढे म्हणाल्यात की तक्रारदार महिलेबाबत कोणताही पूर्वग्रह ठेवू नये, तिला पुरेसा वेळ देऊन तिचं म्हणणं मध्येच न सोडता ऐकून घ्यावं। आघातामुळे घटनेचा क्रम सांगताना पीडितेला अडचण येऊ शकते, त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढू नये। सन्मानपूर्वक व वागणुकीतून तिचा पोलिसांवरील विश्वास वाढतो। बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचं स्वरूपही बदलत आहे। सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणुकीसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, माहिती आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा। महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणं ही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। जैन म्हणाल्यात की पीडित महिला पोलीस ठाण्यात येते तेव्हा पोलीस हे तिच्यासाठी सरकारचं पहिलं द्वार असतं। त्यामुळे महिलांचं म्हणणं कोणताही पूर्वग्रह न ठेवता संवेदनशीलतेने ऐकावं। तक्रारीस विलंब झाला म्हणून प्रश्न उपस्थित करू नये आणि बळजबरीने तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करून कायदेशीर कर्तव्य पार पाडावं। त्याबरोबरच पीडितेचा सन्मान राखून तिला आवश्यक आधार द्यावा। पोलिसांची संवेदनशील वागणूक पीडितेच्या आयुष्यावरती सकारात्मक परिणाम करू शकते। महिलांच्या सन्मानाची व सुरक्षिततेची संस्कृती पुढे नेणं आवश्यक आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी खंबीरपणे कर्तव्य बजावताना संवेदनशीलता ही जपावी। संवेदनशीलता ही प्रभावी व व्यावसायिक पोलीस संघटनांची ताकद असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पवार म्हणालेत की डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं होत आहे। अशा गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्यासाठी पोलिसांची तांत्रिक क्षमता वाढवणं आवश्यक आहे। सायबर गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी तपासाच्या आधुनिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा। त्याबरोबरच सायबर गुन्ह्यांच्या पीडितांना तातडीने मदत मिळण्यासाठी सक्षम आणि तत्पर प्रतिसाद व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे। सायबर गुन्ह्यांचा तपास करताना तांत्रिक कौशल्याबरोबरच पीडितांशी संवेदनशीलतेने संवाद साधणं महत्त्वाचं आहे। पीडितांना योग्य आधार देऊन त्यांच्या गरजा समजून घेणारी पीडित केंद्रित कार्यपद्धती पोलिसांनी स्वीकारावी। त्यामुळे पोलीस व्यवस्था अधिक जबाबदार, व्यावसायिक व नागरिकाभिमुख होण्यास मदत होईल। या प्रशिक्षणातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व संवेदनशील पोलिसिंग अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। प्रास्ताविकात राऊत म्हणाल्यात की या कार्यशाळेचा मुख्य उद्देश वाढत्या सायबर गुन्ह्यांचा प्रभावी तांत्रिक तपास व दोषसिद्धीचं प्रमाण वाढवणं हा आहे। तसेच पोलिसांमध्ये पीडित केंद्रित संवेदनशील दृष्टिकोन रुजवून सक्षम आणि तत्पर प्रतिसाद प्रणाली निर्माण करणं यावरती या उपक्रमाअंतर्गत विशेष भर देण्यात आलाय। या कार्यशाळेस छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण, जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर
आणि रेल्वे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि महिला मदत कक्षातील 150 पोलीस अधिकारी आणि 200 पोलीस अंमलदार या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये द्यावयाच्या आरोग्य सुविधांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे निर्देश पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पार पडली आहे. आमदार प्रशांत बम, आमदार अनुराधा चव्हाण, आरोग्य सभापती अनिता मोटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, महापालिका आयुक्त अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुतखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट म्हणालेत की जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटीकरणाला प्राधान्य द्यावं. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुविधांमध्ये निधींच्या माध्यमातून सुधारणा करण्यात आली आहे. याच धर्तीवरती ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमध्ये देखील आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करावं. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच योग्य उपचार मिळाल्यास शहरातील रुग्णालयावरील ताणही कमी होईल. आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास ती दूर करण्यासाठी योग्य नियोजन करावं. आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवताना निविदेतील अटी व शर्ती काटेकोर आणि दर्जेदार असाव्यात. सेवा गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत. आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा पूर्ण क्षमतेने उपयोग झाला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या कामांमध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असंही त्यांनी निर्देश दिले. प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांची वस्तुस्थिती तपासावी. प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, नवीन इमारतींची आवश्यकता, वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळ तसेच अन्य पायाभूत सुविधांपैकी कोणत्या बाबी तातडीच्या आहेत याचा तालुकानिहाय प्राधान्यक्रम तयार करून सादर करावा. त्यानुसार निधींचं नियोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही शिरसाट यांनी दिल्या आहेत. विविध कंपन्या व बँकांच्या CSR निधीतून आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आवश्यकतेनुसार संबंधित संस्थांना नियमानुसार परवानगी देऊन त्यांच्या माध्यमातून दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्याच्या शक्यता तपासाव्यात असंही त्यांनी सांगितलं आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कामे, निधीची आवश्यकता, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा सविस्तर आराखडा तयार करावा. येत्या 10 दिवसात या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन निधींचं नियोजन आणि ग्रामीण आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाचा सविस्तर आढावा घेतला जाईल असंही शिरसाट यांनी सांगितलं आहे. सक्षम आरोग्य संस्था, गुणवत्तापूर्ण सेवा, समाधानी नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांनी पूर्ण क्षमतेने कार्य करावं. नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचं तातडीने निराकरण करून राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा असे निर्देशही शिरसाट यांनी दिले आहेत. काँग्रेस जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी अध्यक्ष अभिजित दिपके यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माझ्याकडं MMRDA मध्ये ज्या मुलांनी परीक्षा दिली ते आले होते. ते ॲस्पिरंट्स माझ्यासोबत बसलेले आहेत आणि यांनी जे शेअर केलेला डेटा आहे तो डेटा पाहता MMRDAची जी JEE रिक्रुटमेंटची परीक्षा झालेली आहे त्याबद्दल खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण बघू शकता इथं ज्या मुलाला सिडकोच्या परीक्षेत 80 मार्क भेटलेले 200 पैकी 80 मार्क 200 पैकी आणि BMC मध्ये 7.5 मार्क भेटलेले 100 पैकी ते इथं टॉपर आहेत. दुसरी केस आपण तशीच पाहू. इथे टॉपर आहे MMRDA मध्ये 194 मार्क, सिडकोच्या परीक्षेत पाहायला गेले तर 200 मधनं 88 मार्क आहे आणि BMCच्या परीक्षेत पाहायला गेलं तर 100 मधनं 16 मार्क आहे. तर अशी एक केस नाही, अशा भरपूर केस आहेत जे लोक दुसऱ्या कुठल्याही परीक्षेत पास होत नाहीये किंवा ते 100चा आकडा पार करू शकत नाहीये ते MMRDAच्या JEEच्या रिक्रुटमेंटच्या परीक्षेत टॉपर बनलेत. आणि याच्यापेक्षा मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे 16 टॉपर पैकी 13 टॉपर्स एका सेंटरवरचे आहेत. ही त्याची लिस्ट आहे. 16 सेंटर पैकी जर 13 टॉपर्स एकाच सेंटरवर आहे याचा अर्थ आहे की याचा अर्थ असा आहे की जे जास्त अभ्यास करतात त्यांना ते सेंटर भेटतं असं तर नाहीये का. या सेंटरवर भेटल्यावर कुठली तुमच्यावर सरस्वती
हे होती आणि लगेच तुम्ही एकदम हुशार होऊन जातात, असं तर नसेल. 16 पैकी 13 टॉपर जर एकाच सेंटरवरचे आहेत तर याचा अर्थ त्या सेंटरवर काही ना काहीतरी गडबड झालेली आहे, काही ना काहीतरी सेटिंग झालेली असेल. कसं काय शक्य आहे की 16 पैकी 13 टॉपर एकाच सेंटरवर? तर याच्यावरून आपल्याला कळून येते की काही ना काहीतरी गडबड तर नक्की झालेली आहे, काही ना काही स्कॅम तर नक्कीच झालेला आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा स्टुडंट्सचं जे भविष्य आहे ते कुठं ना कुठं आता प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर मोठा. आणि ही काय एकटी एक्झाम नाही आहे. पीएमसी मध्ये असंच झालेलं आहे. त्याच्यात एसआयटी बसवण्यात आलेली आहे, पण एसआयटीचं काही झालेलं नाहीये. तपास थांबवला गेलेला आहे, कारण की जे अधिकारी एसआयटी मध्ये बसवले ते स्वतः भ्रष्टाचारी आहे. तर आता MMRDA ची जे जेई सिव्हिल रिक्रुटमेंटची एक्झाम होती इंजिनियरची, त्याच्यात कुठे ना कुठे गडबड झालेली आहे, खूप मोठ्या लेवलची गडबड झालेली आहे. आणि याच्यात कुठे ना कुठे जे सेंटर्सवर एक्झाम घेण्यात आलेली ते सेंटरही कॉम्प्रोमाइज्ड आहे. आणि हे आपण नुकतंच बॉम्बे हायकोर्टची जी परीक्षा झाली त्यात पण पाहिलं की ती फॉल्टी सेंटर्सला तिथे एक्झामिनेशन सेंटर म्हणून नेमण्यात आलेले आहे. आणि तिथं काय झालं त्यानंतर आपण पाहिलं, माऊस चालत नव्हते, कीबोर्ड चालत नव्हते, स्क्रीन चालत नव्हती, सर्व्हर डाऊन होत होते. ते एकंदरीत आपल्या पूर्ण राज्यात एक्झाम सेंटर्स कॉम्प्रोमाइज्ड आहेत. ज्या परीक्षा होत आहेत ऑनलाईन त्यांचे सर्व्हर काम करत नाही. आणि हे जर सगळं झालं तर त्याच्यानंतर हे अशा प्रकारचा घोळ येतो जिथं आधीच सेटिंग लावून मुलांना पास करण्यात येतं आणि जे मुलं इमानदारांनी अभ्यास करतात त्यांचं काही होत नाही. आता याच्यात असं सांगण्यात आलेलं की बरेच जे मुलं टॉपर आहेत त्यांच्यात काही अधिकाऱ्यांचीही मुलं आहेत. तर हा खूप मोठा घोटाळा आहे. याची एक ज्युडिशियल इन्क्वायरी केली गेली पाहिजे असं या स्टुडंट्सचं म्हणणं आहे. आणि आम्ही त्याचं पूर्णपणे समर्थन करतो, कारण की SIT वर भरोसा ठेवू नाही शकत. जसे या मुलांनी सांगितलं, पीएमसीच्या परीक्षेवर SIT बसली होती, पण जे अधिकारी त्या SIT मध्ये आहे ते अधिकारीच भ्रष्ट झालेले आहेत. तर ते काय इन्व्हेस्टिगेट करणार आणि ते काय मुलांना न्याय देणार? भाजप सत्तेत आल्यावरती घोडचूक करत असतं असं बोलून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरती निशाणा साधला आहे. RSS आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची गेली 40 वर्षाची भूमिका, 14 वर्ष जी आहेत त्याची भूमिका जर आपण पाहिली तर आम्ही बिगर मुसलमानांच्या तिकिटावरती मतावरती निवडून येऊ शकतो असा त्यांचा स्टँड राहिलेला आहे. आणि त्याला अनुसरून ख्रिश्चन, मुस्लिम, जैन याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मागच्या काही महिन्यामध्ये एका काळी RSSचे असणारे स्पोक्सपर्सन राम माधव हे ISI पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले आणि भेट झाली. 2-3 दिवस चर्चा झाली. मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सत्तेवरती येते त्या वेळेस ती असणारी घोडचूक त्या ठिकाणी करत असते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर. सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका.
लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट डिस्काउंट घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबा तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिबिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईल आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईल पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना, त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलनाबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुमतिजबुद्दीन जरजरीजर बख्श दुल्लाह यांच्या 740व्या उर्साला गुरुवारी पारंपरिक संदल मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली आहे. उर्साची सांगता 28 ऑगस्ट रोजी ईद मिलादुन्नबीच्या दिवशी होणार असून 23 ऑगस्ट रोजी हजरत बाबा बुरहानुद्दीन यांच्या ठिकाणी मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. संदल मिरवणुकीत ढोल ताशा आणि विविध बँड पथकांचा सहभाग असल्याने संपूर्ण खुलताबाद नगरी दणाणून होऊन गेली होती. मिरवणुकीतील बँड पथकांनी जुन्या देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केला. संदल मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दारुगोळ्यांची आतिषबाजी करण्यात आली. उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्याधिकारी शेख समीर, नगराध्यक्ष आमिर पटेल, दर्गा कमिटीचे अध्यक्ष इजाज अहमद, उपाध्यक्ष इम्रान जागीरदार, सचिव मोहम्मद मतीन जागीरदार, ॲडव्होकेट केसरुद्दीन, मुजीबुद्दीन, मुबशिरुद्दीन, शेख युसुफ, सालेह मोहम्मद, हबीबुद्दीन, मुजीबुद्दीन, हफीजुद्दीन, कामरुद्दीन, अब्रार अहमद यांच्यासह विविध विभागातील पदाधिकारी, अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे, जितेंद्र बोचरे, आबेद जागीरदार, मोहम्मद राईस, मुजावर, पाणीपुरवठा कर्मचारी अशोक भंडारे, शेख इरफानुद्दीन, भानुदास सोनवणे, मोहम्मद नईब बक्ष यांच्या
सह समितीचे नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी के गौळ यांनी भेट जमादार शेख शाकीर यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. उरुसाच्या पार्श्वभूमीवरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उरुस परिसरात तसेच संदल मिरवणुकीच्या मार्गावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांतता आणि सुव्यवस्था राखत संदल मिरवणूक उत्साहात पार पडली. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आज जरजरी बक्षच्या उर्साच्या अनुषंगाने जी संदल मिरवणूक 21 ख्वाजा इथून निघत आहे त्याकरता आम्ही सुसज्ज आहोत. आमच्या बंदोबस्ताकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे. आम्ही आत्ताच सध्या आपण ज्या गाडीच्या पुढे उभे आहोत त्या गाडीमध्ये संपूर्ण अद्ययावत यंत्रणा आहेत, त्याच्याकडे कॅमेरे आहेत. तसेच आपण बघू शकता वरच्या बाजूला आमचा ड्रोन, तसेच DPDCच्या कॅमेऱ्यावरूनही याच्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तसेच या बंदोबस्ताकरता एकूण 5 अधिकारी आणि 80 कर्मचारी आणि 125 होमगार्ड आणि 30 महिला होमगार्ड असा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. या मिरवणुकीकरता आम्हाला एक DYSP दर्जाचे अधिकारी तसेच 2 PI दर्जाचे अधिकारी असा बंदोबस्त मिळालेला आहे. हज़रत जरजरी बख्श इनके संदल के लिए आज सब लोग हम यहाँ जमे हुए। आज से असली उर्स जो है वो शुरू हो रहा है। सभी लोगों को, ख़ास करके पूरे देश की आवाम जो यहाँ पे आती है कोने कोने से, उनको खुलदाबाद शहर के तरफ से प्रशासन की ओर से, उर्स व्यवस्थापन समिति की ओर से मैं मुबारकबाद देता हूँ और सभी का यहाँ पे हम स्वागत करते हैं। यहाँ पे जो हमने सोई सुविधा रखी हुई है उसके बाद मामला से माननीय तहसीलदार साहब ने आपको अभी मालूमात दी है। मैं सिर्फ इतना आपके ज़रिए से जोड़ना चाहूँगा, क्या जो लोग उस उर्स में आ रहे हैं या पैरान मुबारक के लिए जो आते हैं वह उन्होंने यहाँ पे सेफली आए और आने के बाद में यहाँ पे जो इतनी अच्छी एक वैली ऑफ सेंट्स जो बोला जाता है यहाँ इस ज़मीन को, तो उसका उसी तरीके से रिस्पेक्ट रख के यहाँ पे आके उन्होंने ज़ियारत ली और कोई भी तरीके से यहाँ पे ख़राब माहौल ना हो, इसकी अपील मैं आपके ज़रिए करना चाहता हूँ। यहाँ पे आके सभी एक आनंद जो बोलते हैं लेने का उन्होंने सबने प्रयास करे। खरं तर खूप चांगली बाब आहे की या उर्साचं व्यवस्थापन प्रशासनाकडे आहे. एक अध्यक्ष या नात्याने मी स्वतः शिवसाहेब, उरुस समितीचे म्हणजे दर्गा कमिटीचे सगळे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष पूर्ण टीम सर्व मिळून आम्ही जे काही समजा जनता येणार आहे या उर्साकरिता त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, त्यांची सोय होईल. कुठल्याही प्रकारची अनहोनी ही घटना कुठं ह्या उर्सामध्ये घडणार नाही अशी सर्वतोपरी आम्ही काळजी घेतो. सर, इसका सुनने में आया है कि इस बार जो तो मेले को जो तो परमिशन बहुत कम दिनों की दी गई है, ऐसा क्यों? हाँ, दरगाह में जी रूटीन प्रोसिजर आहे त्याप्रमाणे परमिशन आलेली आहे. त्यामध्ये आपण काही वेगळं ह्यावेळेस काही केलेलं नाही. फक्त ह्यावेळेस आपण फक्त बदल केलेला आहे. मागच्या वेळेस आपण नगरपालिके थ्रू सगळं प्रशासन केलं होतं. यावेळेस ओपन टेंडर, ई टेंडर प्रक्रिया आपण राबवलेली आहे आणि त्या अंतर्गत उरुस कमिटीला म्हणजेच बाबासाठीच ही म्हणजे हे झालेली आहे की चांगली सोय होणार आहे टेंडर व्यवस्थापन. शासन मनाई आदेशित असताना मनपाच्या सभेमध्ये आरोग्य विभागातील भरतीचा घाट घालणाऱ्या प्रकरणावरती अतिरिक्त आयुक्तामार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यावरती संबंधितांवरती कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरिक्त वाढीव पाणी पुरवठ्यामुळे शहरातील पाण्याचे गॅप कमी होत असून पाणी पुरवठा 10 दिवसांचा 7 दिवशी झाला असून येत्या काही दिवसात बहुतांश भागामध्ये 4 दिवसाआड पाणी सप्लाय होणार आहे. नवीन 10 ई बसेस आले असून उर्वरित 24 बस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अगोदर शहरात नवीन बस धावणार आहेत. नागरिकांचा अल्प प्रतिसाद बघता गुंठेवारीमध्ये सूट देण्याचे मनपा प्रशासनाकडून तयारी करत असून येत्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
मनपा उभारणार आहे सोलार पॅनल प्रकल्प. गंगापूर परिसरामध्ये 160 एकर भूखंडाची मागणी मनपा प्रशासनाकडून करण्यात आली असून लवकरच भव्य सोलार पॅनल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचं 2023-24 पर्यंतचे थकीत देयके अदा केले असून येत्या महिन्यात ज्येष्ठतानुसार बाकी रक्कम देण्यात येणार आहे. मनपा तिजोरीचे परिस्थिती आजही बिकट असल्याने मालमत्ता कर व इतर वसुलीच्या माध्यमातून आर्थिक स्थिती बळकट करण्याचं नियोजन केलं जात आहे. माती हा सजीव सृष्टीचा महत्वाचा भाग असून ती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. म्हणून मृदा संवर्धन करणं गरजेचं असल्याची माहिती मुख्य अभियंता हरिभाऊ गीते यांनी दिली आहे. माती वाहून जायला एक पिढ्याना पिढ्या लागते. माती तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. मातीच्या त्या घटकानुसार वर्षे लागतात. कमीत कमी 50 वर्ष तरी लागत असेल की ती चांगली माती तयार होते. आणि ती चांगली माती एका पावसाच्या मोठ्या झटक्यात ती वाहून जाते आणि जमीन ही नापीक होऊन जाते. तर ती माती ही वाहून न गेली पाहिजे यासाठी मृदा आणि जलसंधारणाचं खूप मोठं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. आणि माती ही नुसती शेतासाठीच नाही राहतं. माती ही मातीतली जे कीटक जीवाणू असतात त्याच्यासाठी ती उपयुक्त असते. वृक्षारोपणासाठी उपयुक्त असते. झाडापाल्यांसाठी उपयोग असते. आणि ती माती ही हजारो वर्षातून तयार होते ते. आणि माती ही आज जाऊन आपण बाजारात जाऊन विकत घेऊ शकत नाही. ती तयार करता येत नाही. त्यामुळे मातीचं संवर्धन करणं आणि माती वाहून कसे न जाणे यासाठी खूप मोठे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. आणि यासाठी ज्या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडतो त्या ठिकाणी ते पाण्याचा वेग कमी करणे. पाण्याचा वेग कमी केला म्हणजे जी माती वाहून जाणारी ती वाहून जात नाही. दुसरी आहे नद्याकाठची जी माती वाहून जाते त्या ठिकाणी तुम्ही बॅरेजेस, कोल्हापुरी टाईपचे बंधारे असे बांधले तर पाण्याचा वेग ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. आणि वाहणारं पाणी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्ट्रक्चर बांधून अडवलं तर माती ही वाहून न जाता त्याच जागेवर राहते. आणि माती टिकली तरच आपण टिकू याबद्दल काहीच शंका नाही. स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने माजी सैनिक पर्यावरण प्रेमी मुरलीधर गंगावणे यांचा वाढदिवस वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात. तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळ, अत्तदीपभव मित्रमंडळ, नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाच्या वतीने माजी सैनिक पर्यावरण प्रेमी मुरलीधर गंगावणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निरंतर करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, पर्यावरण प्रेमी मुरलीधर गंगावणे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलाय. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी म्हाडाचे सामाजिक कार्यकर्ते गमी पिंजरकर, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समितीचे कोषाध्यक्ष एन.जे. गिरी, निवृत्त पोलीस अधिकारी तथा माजी सभापती अरुण रोडगे, नायबराव दाभाडे, शिवसेना उपशहर प्रमुख संदेश कवडे, स्वप्नील परदेशी, सुनील कुलकर्णी, वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, भौतू सब्ब मंगल ग्रुपचे डॉक्टर प्रियानंद आगळे, ज्ञानदेव गायकवाड, रामहरी निकाळजे, मुरलीधर गंगावणे, उत्तम जाधव, भीमराव बोर्डे, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे, एसपी ग्रुपचे वसंतराव जाधव, कृष्णा ठोंबरे, सुभाष पुजारी, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप, बहुतूस सब मंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गमी पिंजरकर यांनी केलं. हम रहे ना रहे हमारे याद रहे. आता ज्यांनी झाडं लावलेले आहेत आपल्याला नाव माहीत नाही आहे पण ते आपल्या स्मरणात आहेत की हे झाडं ज्यांनी लावले त्याला जो जिथं कुठं असेल तिथे सुखी, समाधानी आणि आनंदाने राहा. या दृष्टिकोनातून आपल्याला या गार्डनकडे लक्ष घालायचं आहे. अभिष्ट चिंतन सोहळा, हॅलो, फौजी ज्याला आपण म्हणतो ते फौजी, हॅलो, अभिष्ट चिंतन सोहळा निमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या तुकाराम महाराजांनी नियम घालून दिल्याप्रमाणे ते आपलं जीवन क्रमांक प्रत्येक अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या दिवशी या स्वामी विवेकानंद गार्डनला ते झाड लावत असतात. आणि नुसतं झाड लावत नाही तर ते या गार्डनची स्वच्छताही बघतात. आणि सर्व मित्रमंडळींना
त्यानंतरची चहा पाणी होत असतो. मी गंगावणे साहेबाबद्दल एवढंच बोलेल, असा नाही झाला नाही पुढे ना होणार, असा नाही झाला नाही पुढे ना होणार. गंगवाने साहेबाच्या वाढदिवसासारखा वाढदिवस परत नाही होणार, गंगवाने सारखा वाढदिवस सारखा परत नाही होणार. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या शक्ती व सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत सायबर गुन्हेगारी विरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा, गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत संवेदनशीलता, प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असावं, विजया रहाटकर यांचं प्रतिपादन. तर जिल्हा एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक, आरोग्य सुविधांचा प्राधान्यक्रम निश्चित करा, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.